मराठी कथा सहवास. अक्षरा ही आज घरामध्ये खूप धावपळ करत होती. 15 वर्षाची ती गोंडस मुलगी आज पुन्हा दरवर्षीप्रमाणे आजीच्या घरी सुट्टी घालवायला बेत करून आली होती. अक्षरा ही राम आणि राधाची एकुलती एक मुलगी होती, पण तरीही ती इतर मुलीप्रमाणे अजिबात हट्टी नव्हती. अक्षराचे आईवडील दोघेही उच्च पदावर कार्यरत होते, परंतु अक्षराने कधीच तिच्या परिस्थितीचा देखावा केला नव्हता. अक्षराला तिच्या गोड आणि मनमिळाऊ स्वभावामध्ये एक भर म्हणून पक्ष्यांचे बोलणे समजायचे देणगी मिळालेली होती. ही गोष्ट तिने कित्येकदा आपल्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मस्करी करत असणार असे समजून ते नेहमी तिच्याकडे दुर्लक्षच करायचे. आजीच्या घरी येऊन ती छान रमलेली होती. सकाळी खाऊन तयार होऊन ती घराबाहेर असणाऱ्या एका बागेमध्ये बसून तिच्याजवळ येणाऱ्या पक्ष्यांसोबत खूप गप्पा मारायची. कदाचित यामुळेच तिला कधीच एकटेपणा जाणवलेला नसावा. अक्षरांची एक गोड आणि सुंदर दिसणारी मैत्रीण तिला भेटायला आलेली होती. ती एवढी सुंदर होती की तिच्या मागे अक्षरा आज घरामध्ये सगळीकडे धावपळ करत होती. ती मैत्रीण अजून कोणी नसून एक फुलपाखरू होते. ते फुलपाखरू तिच्या घराजवळच्या बागेमध्ये बागडायचे. इतर बागेत होणाऱ्या गमती जमती, फळाची झाडे, फुले अशा कितीतरी गोष्टी ते फुलपाखरू तिला सांगत असे. त्या फुलपाखराला अक्षरा स्वर्णा अशी हाक मारायची. आज ती मैत्रीण खूप आनंदामध्ये असल्याने घरात फिरत होती. शेवटी अक्षराने दमछाक तिला एका ठिकाणी बसायला सांगितलं, पण ती ऐकेल तर ना. अक्षरा शांत बसली आणि स्वर्णा मग तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर विसावली. अक्षराने तिला आनंदी असण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली की आज एक सुंदर फुलपाखरू तिला शोधत इथे बागेमध्ये आले होते आणि त्यांनी छान मैत्री झाली. फुलांमध्ये फिरणे, इतर सुरवंटांना पाहणे अशा खूप गमतीशीर गोष्टी त्या दोघांनी केलेल्या होत्या. आजही ते फुलपाखरू तिला भेटायला येणार होते आणि म्हणूनच स्वर्णा ही खूप बागडत होती. थोड्या वेळाने ते एक सुंदर फुलपाखरू तिथे आले. स्वर्णा लगेच उडून बाहेर गेली आणि तिच्या मागोमाग दबक्या पावलाने अक्षराही गेली. काही वेळाने स्वर्णा आणि ते फुलपाखरू एकत्र उडून गेले. अक्षराला थोडे वाईट वाटले, पण तिची मैत्रीण ही आनंदी असल्याने तिने एवढा काही विचार देखील केलेला नव्हता. 2 दिवसांनी स्वर्णा बागेमध्ये आली तेव्हा अक्षरा एका पोपटासोबत स्वर्णाबद्दल बोलत होती. तिची विचारपूस करत होती. पोपट बोलणार आणि स्वर्णा तिच्या समोर आली. तिने 2 दिवसाची सगळी माहिती अक्षराला दिली. अक्षरा तिच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसडून वाहताना पाहून खूप खुश झाली होती. असे हा नित्यक्रम काही दिवस सुरळीत मध्ये पार पडत होता. अचानक एक दिवस स्वर्णा काळजीने अक्षराकडे आली. आपली मैत्रीण दुःखी आहे हे तिला समजले. 3 दिवस स्वर्णाला ते फुलपाखरू भेटायला आले नव्हते. अक्षराने तिला एका मोठ्या माणसाप्रमाणे समजावून देखील सांगितलेले होते, पण शेवटी होते ते एक फुलपाखरूच. जशी माया ममता अक्षराने तिला लावली होती तशीच स्वर्णाला त्या फुलपाखराची सवय झालेली होती. 3 दिवस कसेबसे निघून गेलेले होते. स्वर्णा आता आधीसारखी अक्षरासोबत येऊन बसू लागलेली होती, पण तिला सारखी तिच्या मित्राची आठवण येत होती. अक्षराने तिच्या सगळ्या पक्षीमित्रांना त्या फुलपाखराची माहिती काढायला पाठविले. सायंकाळी काही जण अक्षराजवळ आली, पण एक दुःखदच बातमी घेऊन आली. तेव्हा अक्षरा चित्र काढत खिडकीजवळ बसली होती. तिची मैत्रीण पण तिथेच होती. आपल्या मऊ आणि पारदर्शी पंखाच्या साहाय्याने ते स्वर्ण देखील काहीतरी रेखाटत तिथे फिरत होती. जसे कावळा, पोपट, चिमणी आणि इतर सगळे आले. अक्षराने तिच्या हातातील ब्रश बाजूला ठेवले. ते निरागस फुलपाखरू आशेचा किरण लाभावा त्या उद्देशाने तिने रंगाजवळ बसले होते. पोपटाने निराश चेहऱ्याने सांगितले की स्वर्णा फुलपाखरासोबत बागेत फिरायची, मुलांबरोबर खेळायची. त्या फुलपाखराने काही दिवसापूर्वीच हे जग सोडलेले आहे.
एका लहान मुलासोबत वाऱ्याची खेळत असताना ना चुकून त्या मुलाने त्या फुलपाखरास हातात धरले आणि ते फुलपाखरू मरण पावले. चिमणीने अक्षराला स्वर्णा तिथे नसल्याचे सांगितले. तिची मैत्रीण अचानक कुठे गेली काही कळलंच नाही. अक्षरा आणि बाकीचे पक्षी तिला घरामध्ये शोधू लागले. घरात सगळीकडे शोधून झाले, पण अक्षराची मैत्रीण काही सापडेना. मागून आजीने अक्षराला आवाज देखील दिला आणि देवाघरामध्ये यायला सांगितलं. ती लगेचच तिथे गेली. आजी देवाजवळ असलेला दिवा नीट करताना अक्षरांची नजर एका ठिकाणी गेली. त्या दिव्याजवळ रंगांचे काही थेंब दिसले तिला. अक्षराला मोठा धक्काच बसला आणि ती हुंदका देत रडू लागली. खिडकीतून तिच्या पक्षीमित्र मैत्रिणींना तिचे रडणे ऐकू आले आणि ते पाहून ते तिथून नंतर आपापल्या घरी निघून गेले. एक आठवडा अक्षरा कोणासोबत बोलत नव्हती, पण तिचे पक्षीमित्र तिला नेहमी बघून जात असत. अखेरीस अक्षरा यातून सावरली आणि पूर्वीप्रमाणे पक्ष्यांशी बोलू हसू लागली. पण ती अजून सुद्धा तिच्या मैत्रिणीला विसरलेली नव्हती. तिची एक गोड आठवण म्हणून अक्षराने तिचे एक सुंदर चित्र काढून स्वतःच्या खोलीमध्ये लावले होते. अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.